नमस्कार मंडळी. साक्षी चैतन्यला घेऊन अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेली असते. साक्षी अर्जुन सोबत केस संदर्भात बोलत असते तर अर्जुनला आधीच साक्षीचा खूप राग आलेला असतो, कारण तिने चैतन्यला तिच्या जाळ्यात अडकवलेलं असतं आणि तेही स्वतःच्या स्वार्थासाठी. साक्षी उगाचच त्या गोष्टी उघडून काढायला लागते ज्यामुळे अर्जुन चिडेल आणि साक्षीवर ओरडेल, कारण साक्षीला हेच हवं असतं जेणेकरून चैतन्याला हे दिसावं की अर्जुन माझ्यासोबत कुठल्या शब्दात बोलतोय आणि तो माझ्यावर किती चिडतोय आणि माझा तो किती रागराग करतोय हे चैतन्याला त्याच्या डोळ्यांनी दिसावं म्हणून साक्षीचा हा प्लॅन असतो आणि मुद्दामच ती अर्जुनला ट्रिगर करण्याचा प्रयत्न करत असते. चैतन्याला सुद्धा आता अर्जुनचा राग आलेला असतो आणि तो अर्जुनला म्हणतो की अर्जुन, तुला तर माहित नाहीये की प्रेम काय असतं ते, कारण तू कधी तुझ्या आयुष्यात प्रेम केलंच नाहीये आणि तू साक्षीला कसं बोलतोय, निदान तू माझ्या प्रेमाला तरी समजून घे. चैतन्य अशा शब्दात अर्जुन सोबत बोलत असतो. अर्जुनला ते अजिबात सहन होत नसतं, परंतु तरी सुद्धा अर्जुन शांतपणे त्याचं सगळं बोलणं ऐकून घेत असतो. तर चैतन्य हा साक्षीच्याच घरामध्ये राहत असतो आणि मैपत त्याला सुचवतो की चैतन्य, तू एक काम कर ना, तू तर आता अर्जुनसाठी काम करत नाहीये कारण तू कामाचा राजीनामा दिलायस, तर तू एक काम कर, तू रविराज सरांना असिस्ट कर साक्षीच्या केससाठी. चैतन्य म्हणत असतो की नाही, माझ्या इथिक्स मध्ये हे अजिबात बसत नाही, कारण मी आधी अर्जुनकडे काम करत होतो आणि वात्सल्य आश्रम मर्डर केस मध्ये मी अर्जुनला असिस्ट देखील करत होतो आणि जर मी आता रविराज सरांना असिस्ट केलं तर अर्जुन सर आणि रविराज सर दोघंही एकमेकांच्या अगेन्स्ट उभे आहेत. मी जर आता रविराज सरांना मदत करायला लागलो तर अर्जुनला असं वाटेल की मी सगळे सिक्रेट रविराज सरांना सांगितले, त्यामुळे माझ्या बुद्धीला तर काही ही गोष्ट पटत नाही, त्यापेक्षा मी दुसरा नवीन जॉब शोधेल. चैतन्याने जरीही अर्जुनची साथ सोडलेली असते तरीही त्याचे इथिक्स मात्र त्याला अर्जुन पासून लांब नेऊ शकत नसतात. चैतन्याने दुसरा जॉबही शोधलेला असतो. तर एकदा जेव्हा चैतन्य जॉबवरनं येत असतो तेव्हा साक्षी ही अण्णांच्या रूम मध्ये असते आणि काहीतरी कागदपत्र ती बघत असते. तर जेव्हा साक्षी चैतन्याला समोर बघते तेव्हा साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते. चैतन्य आता साक्षी जवळ आलेला असतो तर साक्षी मात्र डॉक्युमेंटची आवरासावर करत असते, परंतु चैतन्याचं लक्ष अशा काही गोष्टींवर गेलेलं असतं, अशा काही डॉक्युमेंटवर गेलेलं असतं ज्यामुळे चैतन्याला आता डाऊट व्हायला लागतो आणि चैतन्य साक्षीला विचारतो की साक्षी, हे सर्व काय आहे? साक्षी आता पूर्णपणे घाबरलेली असते आणि आता चैतन्याला काय सांगू आणि याला काय उत्तर देऊ, त्यामुळे ती आता विचार करत असते आणि त्यामध्ये पटापट आवरायला सुरुवात करते. त्यामध्ये काही गन्स वगैरे सुद्धा ठेवलेले असतात. तर चैतन्य आता साक्षीला विचारतो की साक्षी, अगं हे सर्व काय आहे आणि ह्या गन्स वगैरे, हा सगळा काय प्रकार आहे, म्हणजे ह्या गन तुझ्याकडे काय करताय किंवा अण्णांच्या रूम मध्ये का आहेत या गन? तेव्हा साक्षी म्हणते की खरं तर चैतन्य, तुला सांगायचं राहून गेलं, मागच्या काही वर्षी अण्णांचे संबंध होते काही गुंडांसोबत, परंतु आता त्यांनी सगळं काही सोडलंय. हे ऐकून चैतन्याला मोठा धक्का बसतो. चैतन्य साक्षीला विचारतो की साक्षी, अगं तू मला हे सगळं आता सांगतेस, तू मला आधी का नाही सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी? तेव्हा साक्षी म्हणते की अरे, ते अण्णांचं आधी होतं ना, आता तसं काही नाहीये म्हणून मी नाही सांगितलं तुला ह्या गोष्टी. आणि आधी अण्णांचे एका गुंडासोबत संबंध होते, परंतु नंतर अण्णा सुधारले. आणि तुला काय वाटतं की खरंच अण्णा कोणाला फसवतील का? तर आता चैतन्य थोडं सावधगिरीने गोष्टी घेत असतो आणि तो साक्षीला म्हणतो की साक्षी, मला तसं नव्हतं म्हणायचं. तर आता साक्षी लगेचच तिचं मूळ वेपन म्हणजे रडायला सुरुवात करते, जेणेकरून चैतन्य इमोशनल व्हावा आणि तिच्या रडण्याकडे बघून आता त्याने सगळं तिचं ऐकावं. तर चैतन्य साक्षीला सांगू लागतो की अगं साक्षी, तसं नाहीये ना, माझा आहे का तुझ्यावरती विश्वास, परंतु मला सांग की जर उद्या जर दुसऱ्या कोणाकडून मला जर ही गोष्ट समजली असती तर मला किती वाईट वाटलं असतं या गोष्टीचं, आणि मग मी डायरेक्ट संशय तुझ्यावरच घेतला असता ना. मला नात्यामध्ये ह्या आढीवेडी नकोयत, मला नात्यामध्ये ट्रान्सपरन्सी हवी. चैतन्य खूप सावधगिरीने साक्षी सोबत बोलत असतो. तर साक्षीला असं वाटत असतं की नेहमीप्रमाणे चैतन्य माझ्या जाळ्यात अडकलाय आणि नेहमीप्रमाणे माझ्या रडण्याला देखील भुललाय, परंतु चैतन्य मात्र यावेळी अजिबात तसं काही करत नसतो. साक्षी चैतन्याला सांगत असते की खरं तर अण्णांचे ज्या गुंडासोबत संबंध होते ना, त्यामुळे त्यांनी अण्णांना खूप मोठा धोका दिला, त्यामुळे त्याच वेळी अण्णांचे या सगळ्या गोष्टीतून डोळे उघडले आणि अण्णांनी तो मार्ग सोडून दिला आणि आता अण्णा चांगल्या मार्गावर चालतंय. तर चैतन्य म्हणतो की ठीक आहे, तू आता हे सर्व ठेवून दे. तर साक्षी चैतन्य सोबत बोलतच असते. चैतन्य याच गोष्टीचा फायदा घेतो आणि साक्षीच्या नकळत साक्षीच्या बॅग जवळ जी गन असते ती हळूच तो त्याच्या बॅग मध्ये टाकतो आणि साक्षीला तो म्हणत असतो की साक्षी, आता तू हे सगळं उरकून टाक आणि तू अजिबात काळजी करू नको, माझा तुझ्यावर कुठलाही संशय नाहीये. परंतु चैतन्य मात्र मनामध्ये विचार करत असतो की नाही, काहीतरी गडबड तर नक्की आहे, ही गन नक्की कोणाची आहे आणि साक्षीकडे ती काय करत होती याचा तर मला छडा लावलाच पाहिजे. चैतन्याला आता साक्षीवर चांगलाच डाऊट आलेला असतो, परंतु साक्षीला नेहमीप्रमाणे वाटत असतं की तिने चैतन्याला घोळात घेतलंय आणि चैतन्य आता तिच्या विरोधात काहीही करणार नाही. चैतन्याच्या डोक्यात सारखे
डोक्यात तेच विचार असतात. चैतन्य पुन्हा आनंदच्या रूममध्ये येतो आणि साक्षीने जे डॉक्युमेंट तिथे ठेवलेले असतात ते सगळे डॉक्युमेंट चैतन्याने बघितलेले असतात आणि चैतन्य आता त्या सगळ्या डॉक्युमेंटचा जाऊन फोटो काढून आणतो आणि त्या सगळ्या डॉक्युमेंटचा पुरावा घेऊन आता चैतन्य अर्जुनकडे जातो. तर अर्जुन चैतन्याला समोर बघतो तर चैतन्याचा चेहरा बघूनच अर्जुन ओळखतो की काहीतरी गडबड तर नक्की आहे आणि तो चैतन्याला विचारतो की काय झालंय चैतन्य. चैतन्य मात्र रडवेला होतो. अर्जुनला तो घट्ट मिठी मारतो. अर्जुनला काहीच कळत नाही. अर्जुन चैतन्याला विचारत असतो की काय झालंय चैतन्य. चैतन्य म्हणतो की खरंच अर्जुन तू मला माफ कर. अर्जुन म्हणतो की अरे पण झालंय काय. चैतन्य म्हणतो हे बघ ही गन घे आणि ह्या गनचा चांगला शोध लाव. विलासच्या खूनमध्ये ही गन वापरण्यात आली होती का हे जरा चेक कर. अर्जुन म्हणतो की आता ह्या गनचा टाईप बघता माझ्या एक गोष्ट लक्षात येते की नक्कीच विलासच्या खूनमध्ये जी गन वापरली गेली होती, जी आपल्याला बुलेट मिळाली त्याच्या टाईप नुसार तरी हीच गन वाटते मला. चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन खरं तर मला असं वाटतंय की तू बरोबर होता. मला असं वाटतंय की साक्षी आणि मिळून मला खेळवताय. त्यानंतर फोरेन्सिक लॅब मधून आता रिपोर्ट आलेले असतात आणि मग एका मोठ्या सत्याचा आता उघड झालेला असतो आणि तो म्हणजे की त्या गन मधून जी गोळी लागलेली होती ती विलासलाच लागली गेली होती आणि त्या बंदुकीतल्या गोळीमुळेच विलासचा मृत्यू झालाय किंवा विलासचा खून झालाय. तर अशा प्रकारे चैतन्याने मात्र साक्षीची आता चांगलीच पुंगी वाजवलेली असते आणि साक्षीला तर ते माहीत सुद्धा नसतं. परंतु अजूनही काही बेसिक पुरावे हवे असतात जे चैतन्याकडे आणि अर्जुनकडे नसतात, जेणेकरून ते साक्षीला आणि मैपतला गुन्हेगार ठरवू शकतील. तर साक्षी दुसरीकडे तिच्या गनचा शोध घेत असते परंतु ती तिला गन भेटत नसते. त्यामुळे आता चैतन्याकडे ती डाऊटने बघायला लागते. तर चैतन्याकडे जे पुरावे असतात त्या पुराव्यामधून तर साक्षी ही गुन्हेगार आहे आणि मैपतने सुद्धा खूप खून केलेत आणि त्याचेही खूप विचित्र लोकांसोबत कॉन्टॅक्ट आहे हेही सिद्ध होणार असतं. परंतु त्यातून अजून 21 वर्षांचा उलगडा होणार नसतो. तर तो 21 वर्षांचा उलगडा कसा होणार हे बघणं खरंच खूप रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा ट्विस्ट एपिसोड आवडला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, भाग्यश्री, रमा, मनोहर पेडणेकर, रेश्मा भगत, पद्मजा, सुरेखा रानडे, शीतल खारपुडे, स्वामिनी काते, सुचित्रा शेलार, पवित्रा कांबळे, अनुष्का मागर, कल्पना घोगरे, साधना बोरकर, अनिता पाटील, दीप्ती, गीता चंदेर, जयश्री पाटील, निर्मला भोसले, श्याम भंडारे, विक्रम जाधव या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.